मंडळी, कृष्णकथामृत आपण सुरू केलं आहे. पहिला सर्ग तुम्ही ऐकला आहे. तुम्हाला माहिती आहे ना आपण कृष्णकथामृत का ऐकतोय? पुन्हा एकदा सांगते की कृष्णकथामृतामध्ये आता पहिल्या सर्गाच्या शेवटी नारद मुनींनी काय सांगितलंय, ते नारायणांनी त्यांना आश्वासन दिले की पतितोद्धारासाठी येईन. आधी नारायण काय म्हणले होते की दुर्योधनांचा संहार करण्यासाठी येईन, पण ते नारदांना मंजूर नव्हतं की एखाद दुष्टांचा संहार करणं काय सोपं आहे, त्याच्यासाठी अवतार घेण्याची गरज नाही आहे. पण मग ते पटलं नारायणाला आणि नारायणाने सांगितलं की आता पतितोद्धारासाठी येईन. आता तुम्ही कोणीही एखादा पापी असेल, एखादा कसाही असेल, तरी तो जर भावपूर्ण श्रद्धेने जर नारायणाला शरण गेला, एवढंच त्यांनी केलं, तर त्याच्या मागील सगळ्या पापांचा परिहार होईल. असं कुठलं स्तोत्र आहे, अशी कुठली साधन आहे सांगा मला, की प्रत्येक पापाचं कर्म फळ हे द्यावंच लागतं. पण तुम्हाला जर कृष्णाला तुम्ही नारायणाला शरण गेलात, तर नारायण तुमच्यासाठी अवतार घेतलेले नारायण तुमच्या मागील सगळ्या गोष्टींचा पापांचा परिहार करून पुढे तुम्हाला आयुष्यात कधी संकट येणार नाहीत, आपदा येणार नाहीत, असं आश्वासन प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेलं आहे. आणि याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की तुम्ही भक्तिभाव फक्त ठेवा हृदयात. चुगलखोर वा चोर असो होतो, परदारे सह अथवा रमतो. कुणीही किती काय प्रकारची पापं असतील, पण तुम्हाला काळजी करायचं कारण नाही, कारण आता जे झालं ते होऊन गेलं. पण इथून पुढे मात्र तुम्ही नतमस्तक राहिलं पाहिजे भगवंताच्या चरणावर, एवढीच अपेक्षा आहे. आणि ह्या कृष्णकथामृताचं हे आणखीन फलश्रुती त्यांनी काय सांगितली की आपल्याला मनशांती आपण हरवून बसतो. आपल्याला काहीही संसारामध्ये कितीही सुख आली, दुःख आली, काही असलं तरी माणसाचं मन मात्र काही शांत नसतं. त्यामुळे जेव्हा आपण शांत नसतो ना, आपण कुठल्याच सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही. कारण सुख आणि शांती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर शांती सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला कृष्णकथामृत ऐकणं हा त्याच्यावरचा रामबाण उपाय. आणि दुर्लभ अशी झालेली आहे मनुष्याला आजकाल. सगळ्यांना, अगदी तो कोणी सर्वा असो किंवा एखादा तळागाळातला माणूस असो, त्या सर्वांना काय दुर्लभ झालं असेल तर ती शांती. तर दुर्लभ जी शांती इतराते ती या योगे खचित लाभते खचित. ही गॅरंटी, हे आश्वासन प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेलं आहे. म्हणून आपण हे कृष्णकथामृत ऐकायचं आहे. कृष्णकथामृत ऐकलं की तुम्हाला अतिशय शांत वाटेल. या शांतीचा, या सुखाचा तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही अवश्य कृष्णकथामृत ऐका. आणि आता माझ्या चॅनलवर मी हे टाकतेच आहे. आता लगेचच मी यानंतर पुढचा सर्ग घेणार आहे. त्या सर्गाचं नाव आहे वसुदैव बंधन. आता प्रत्येक सर्गाचं एक एक नाव आहे आणि मग कृष्णकथा, कृष्णलीला आता हळूहळू अशा उलगडत जातील आणि तुम्हाला दिवसेंदिवस वाढत्या क्रमाने त्याचा आनंद मिळेल. तर तुम्ही अवश्य याचं श्रवण घ्यावं.